नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मसाला अंडा फ्राय. तर त्यासाठी मी 6 अंडे घेतलेले आहेत बॉईल करून व्यवस्थित. इथं बॅडगी मिरची घेतलेली आहे मी 2 चमचे. यानं कलर खूप छान येतो, तिखट नाही आहे. अर्धा चमचा धनापूड घेतलेली आहे मी. गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा. पाव चमचा चाट मसाला. अर्धा चमचा जिऱ्याची पूड घेतलेली आहे, भाजलेले जिऱ्याची पूड. पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी कापून. आपल्याला सुरुवातीला आता अंड्याला अशा चिरा देऊन घ्यायच्या आहेत. सर्व बाजूने चिरा दिल्यामुळे आपला मसाला व्यवस्थित अंड्यामध्ये जातो. अशा प्रकारे आपल्याला चीर देऊन घ्यायची आहे. सगळ्या अंड्याला मी चीर देऊन घेतलेले आहे. आपल्याला सर्व मसाला एकत्र करून घ्यायचा आहे. यामध्ये घ्यायचा आपल्याला गरम मसाला, धना पावडर, चाट मसाला, जिऱ्याची पूड, हळद, मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ. तुम्ही जर घरगुती लाल मिरची पावडर घालत असाल तर तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला अंड्यामध्ये हे चीर दिलेला अंड्यामध्ये आपल्याला हे मसाला भरायचा आहे. जे चीर देऊन घेतले आपण त्यामध्ये आपल्याला थोडा थोडा मसाला घालायचा आहे आणि नंतर वरतून पण लावायचा आहे मसाला. आपल्याला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. दुसऱ्या सुद्धा अंड्याला असाच लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे वरतून सुद्धा आपल्याला अंड्याला मसाला लावून घ्यायचा आहे. सगळ्या अंड्याला आपल्याला अशा प्रकारे मसाला लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सगळ्या अंड्याला मसाला लावून घेतलेला आहे. आता आपल्याला 10 मिनिट असंच ठेवायचे आहेत अंडे. 10 मिनिट झालेले आहेत. तर आपला मसालासुद्धा व्यवस्थित अंड्याला असा कोट झालेला आहे. मिठामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे मसाला व्यवस्थित अंड्याला लागलेला आहे. तर आता आपण फ्राय करून घेऊया. इथे एक मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता. कढीपत्ता आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. तर आता आपल्याला हे मसाला लावलेले अंडे घालायचे आहेत यामध्ये. हा मसाला सुद्धा राहिलेला वरतून आपल्याला घालायचा आहे अंड्यावर. आता आपल्याला हे 2 मिनिटाच्या नंतरच पलटी करायचे आहेत. 2 मिनिट झालेले आहेत. तर आता आपण पॅनला असं हलवून घेऊया. त्याला चमच्यानं उलटायची गरज नाही आहे. तर आता आपण असंच पॅन हलवून याला व्यवस्थित सगळीकडून याला फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता
कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. अंडा फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही आणि चवीला तर खूप छान लागतात हे अंडा फ्राय. तर तयार झालेला आहे. तर यावरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया. व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपला मसाला अंडा फ्राय तयार झालेला आहे. खायला खूप छान लागतो आणि बनवायला सुद्धा खूप सोपं आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.